चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल तालीम संघाने वेताळमाळ तालीम मंडळावर विजय मिळवला। तत्पूर्वी झालेल्या सामन्यात टाय ब्रेकरमध्ये सम्राटनगर संघाने मर्दानी खेळाचा आखाडा संघावर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुढाकारातून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत। आज सायंकाळच्या सत्रात बालगोपाल तालीम आणि वेताळमाळ तालीम संघात सामना झाला। पहिल्या 5 मिनिटातच बालगोपालच्या ऋतुराज पाटीलच्या पासवर फेलानं गोल नोंदवला। त्यानंतर 11व्या मिनिटाला देवराज मंडिकच्या पासवर ऋतुराज पाटीलनं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी वेताळमाळचे आकाश माळी, सर्वेश वाडकर, प्रेम देसाई, राहुल पाटील, मैतेई एल आणि फेविन यांनी प्रयत्न केले। दरम्यान बालगोपालचा मुस्तफा फरासनं गोल क्षेत्रात चेंडू हाताळला, त्यामुळे वेताळमाळ संघाला पंचांनी पेनल्टी दिली। मात्र मैतेईला गोल करता आला नाही। त्यानंतर सामन्याच्या 52व्या मिनिटाला देवराज मंडलिकनं गोल नोंदवत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यानंतर वेताळमाळकडून आक्रमक चढाया झाल्या। अशावेळी वेताळमाळ संघाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला। त्यामध्ये पार्थ मोहितेनं 1 गोलची नोंद केल्यानं संघावरील आघाडी 1-3 अशी कमी झाली। पण सामन्याच्या 85व्या मिनिटाला रोहित कुर्णेच्या पासवर फेलानं गोल नोंदवत संघाला 4-1 गोलनं विजयी केलं। तत्पूर्वी दुपारच्या सत्रात सम्राटनगर आणि मर्दानी खेळाचा आखाडा संघात सामना झाला। संपूर्ण वेळेत 1-1 अशी बरोबरी झाली, त्यामुळे हा सामना टाय ब्रेकरवर खेळण्यात आला। त्यामध्ये सम्राटनगर संघानं मर्दानी खेळ आखाडा संघावर 4-3 गोलनं विजय मिळवला।